शुभप्रभात, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्लॉगमध्ये. तर थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी डोंगरगडमध्ये आली आहे देवीच्या दर्शनासाठी. आम्ही सकाळी 7 वाजतापासून निघालो आहे देवीच्या दर्शनाला, जे की छत्तीसगड डोंगरगडमध्ये आहे. आता ज्या मंदिराबद्दल सांगणार आहे तर 2000 अधिक प्राचीन मानले जाते. या मंदिरासंदर्भात भक्तांचे मत आहे की या मंदिरात आई बमलेश्वरी देवी मंदिराचे केवळ दर्शन लाखो भाविकांच्या इच्छेनुसार पूर्ण होते. इथे हे शॉप्स आहे. ॲक्च्युली लेक आहे जिथे पर्यटक फोटो काढत आहे. त्यानंतर या लेकचे सौंदर्य जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असते. हे मंदिर छत्तीसगड डोंगरगडमध्ये आहे. हे मंदिर 1000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. आम्ही परत निघालो आहे मंदिराच्या दिशेने. 1000 फुटांहून अधिक उपस्थित असल्याने आईच्या दर्शनासाठी या मंदिरात हजाराहून अधिक पायऱ्या चढल्या जातात, जे की आम्ही देखील चढणार आहोत. आणि असं म्हणतात की नवरात्रामध्ये येथे जत्रेचे आयोजन सुद्धा होते, त्यामुळे दूरदूरवरून लोक येतात इथे. आणि आम्ही उडणखटोलाने जाणार होतो, पण तिथे फार गर्दी असल्यामुळे आम्ही उडणखटोलाने न जाता पायीच चाललो आहे. आता इतक्यावर आम्हाला चढायचं आहे. आम्ही तेच बोलत आहे. मी माझ्या फॅमिलीसोबत माझे दादा, वहिनी, माझा भाऊ आणि माझी आई आलेली आहे. पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन आम्ही सुरुवात करणार आहे. गर्दी बघूच शकता तुम्ही, कारण आम्ही नवरात्राच्या फर्स्ट डेला गेलो होतो. ॲक्च्युली व्लॉग थोडा लेट झाला आहे, त्यासाठी सॉरी. आणि मी म्हणत आहे ते की आता आम्ही ॲक्च्युअल पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे. मी तर आधीच दमलेली आहे. पायऱ्या चढायला झाली आहे आमची सुरुवात आणि हे आम्ही चढत आहे. त्यानंतर इथे फोटो काढण्याचे ठिकाण आहे, जिथे लोक फोटो काढतात. ही शॉर्ट रील आहे जी मी आधी अपलोड केली होती आणि माझ्याकडे ते देवीच्या दर्शनाचे व्हिडिओ नव्हते, त्यामुळे मी हीच अपलोड केली या व्हिडिओमध्ये. आतमधला व्ह्यू मला बरोबर कॅमेरामध्ये आणता नाही आला, त्यामुळे बघू शकता गर्दी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. धन्यवाद. आणि तुम्ही पण जाऊन या एखाद्या